नमस्ते बच्चों, सब लोग ठीक है ना। तो आज की क्लास की ओर चलती हूँ। तो आज हम लिंग के बारे में पढ़ेंगे। लिंग क्या होता है, लिंग क्या है। लिंग माने किसी व्यक्ति या वस्तु का जाति का बोध कराने वाले शब्द को हम लिंग कहते हैं। यहाँ देखो, पुरुष जाति का बोध कराने वाले शब्द को पुल्लिंग कहते हैं और स्त्री जाति का बोध कराने वाले शब्द को हम स्त्रीलिंग कहते हैं। तो लिंग दो प्रकार की होते हैं, രണ്ട് प्रकारത്തിലുണ്ട്, രണ്ട് രീതിയിലുണ്ട്, स्त्रीलिंग और पुल्लिंग। क्या है? स्त्रीलिंग और पुल्लिंग। यहाँ देखो, यहाँ हमारे टेक्स्ट बुक में पेज नंबर 13 में एक चित्रकार एक चित्र बनाते हैं यहाँ, है ना। ഇവിടെ ഒരു ചിത്രകാരൻ ഒരു ചിത്രം വരച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ് അല്ലേ. രണ്ട് ചിത്രങ്ങൾ നമുക്ക് കാണാം. അതിൽ ഒരു ചിത്രം സിംഹമാണ്, സിംഹരാജാവാണ്. അതുപോലെ ഒരു ചിത്രം ആരാണ്? സിംഹിണിയാണ്. അതായത് അവിടെ പുരുഷനായിട്ടുള്ള സിംഹവും സ്ത്രീ ആയിട്ടുള്ള സിംഹത്തെയും വരച്ചിട്ടുണ്ട്. पुरुष सिंह को हम सिंह कहते हैं और यहाँ सिंहिणी माने क्या है? पेन सिंह। तो देखो यहाँ किसी व्यक्ति या जंतु का जाति का बोध कराने वाले शब्द। शेर पुरुष जाति का शब्द है, शेर पुरुष जाति का शब्द है, इसलिए इसे हम पुल्लिंग कहते हैं। शेरनी स्त्री जाति का शब्द है, इसलिए उसे स्त्रीलिंग में आते हैं, वो स्त्रीलिंग में आते हैं। तो यहाँ देखो, लिंग दो प्रकार की होती है। लिंग माने जेंडर। क्या है? लिंग माने जेंडर। क्या है? लिंग माने जेंडर। और यहाँ लिंग दो प्रकार की हैं। देखो, पुल्लिंग और यहाँ स्त्रीलिंग। क्या है? पुल्लिंग, यहाँ स्त्रीलिंग। तो दो प्रकार की होती है, लिंग दो प्रकार की होती है, पुल्लिंग और स्त्रीलिंग। ऊपर चित्र में आपने देखा कि चित्रकार शेर शेरनी का चित्र बना रहा है, शेर शेरनी का चित्र बना रहा है। शेर पुरुष जाति का शब्द है, पुरुष जाति का बोध कराने वाले शब्द को हम पुल्लिंग कहते हैं। शेरनी स्त्री जाति का शब्द है, स्त्री जाति का बोध कराने वाले शब्द को हम स्त्रीलिंग कहते हैं। तो यहाँ देखो, कुछ शब्द दिया गया है, दिए गए पुल्लिंग और स्त्रीलिंग शब्दों को पढ़िए। ഇവിടെ ഒരു ബോക്സിൽ പുല്ലിംഗ് ശബ്ദം സ്ത്രീലിംഗ് ശബ്ദം കൊടുത്തിട്ടുണ്ട്, നിങ്ങളത് വായിക്കാം. അപ്പോൾ यहाँ देखो, पहला शेर, उसका स्त्रीलिंग शब्द है शेरनी, शेर शेरनी। और मोर, मोर क्या है? मोर माइल, मोर मोरनी। ऊंट ऊंटनी, ऊंट क्या है? ऊंट कैमल, ऊंटनी। देन जेठ जेठानी, देवर देवरानी, बेटा बेटी, नाना नानी, मामा मामी, घोड़ा घोड़ी, लड़का लड़की, गायक गायिका, नायक नायिका, सेवक सेविका, लेखक लेखिका और बालक बालिका। നിങ്ങൾക്ക് അറിയാവുന്ന തന്നെ ശബ്ദങ്ങളാണ് ഇതൊക്കെ, നിങ്ങൾ ഇതിനു മുമ്പ് പഠിച്ചിട്ടുണ്ട്, കേട്ടിട്ടുണ്ട് അല്ലേ. അപ്പോൾ यहाँ देखो, कुछ उदाहरण यहाँ लिखती हूँ। शेर पुल्लिंग शब्द है, उसका स्त्रीलिंग शब्द है शेरनी, शेर शेरनी। और उसके बाद मोर, मोर मोर माइल, मोरनी। और यहाँ ऊंट, ऊंट माने कैमल, ऊंट ऊंट। ऊंटनी क्या है? ऊंटनी, ऊंट ऊंटनी, की मात्रा है यहाँ, ऊंटनी। और उसके बाद जेठ, जेठ माने चेतन, जेठानी चेटती, जेठ जेठानी, जेठ जेठानी, जेठ जेठानी। और उसके बाद देवर, देवर अनियन, देवर
देवरानी, देवरानी। और वैसे भी चूहा, चूहिया, चूहिया, चूहा एली, चूहिया उसका स्त्रीलिंग शब्द है। और उसके बाद बेटा, मगन, मगल, बेटा उसकी पुल्लिंग शब्द है, पुल्लिंग शब्द बेटा है और स्त्रीलिंग शब्द बेटी। और नाना, नानी, अपुपन, अमुम्मा, मामा, मामी, मामन, मामी। देन खोड़ा, खोड़ी, कुदिरा, पेन कुदिरा, आन कुदिरा। देन लड़का, लड़की, पेनकुटी, आनकुटी। गायक, गायिका, गायकനും ഗായികയും। നായക്, നായിക, നായകനും നായികയും, ആക്ടർ, ആക്ട്രസ്. ദെൻ സേവക്, സേവിക, സേവകനും സേവിക, ജോലിക്കാർ. ദെൻ ലേഖക്, എഴുതുന്ന ആൾ, എഴുത്തുകാരൻ, ലേഖിക, എഴുത്തുകാരി. ദെൻ ബാലക്, കുഞ്ഞ്, ആൺകുട്ടി. ദെൻ ബാലിക, പെൺകുട്ടി, പെൺകുഞ്ഞ്, ആൺകുഞ്ഞ്, പെൺകുഞ്ഞ്, അങ്ങനെ. അപ്പോൾ നിങ്ങളുടെ ടെക്സ്റ്റ് ബുക്കിൽ തന്നെ ഇതിൻ്റെ ഓപ്ഷൻസ് കുറച്ച് വേർഡ്സ് കൊടുത്തിട്ടുണ്ട്. നിങ്ങളിത് എന്ത് ചെയ്യണം, പറഞ്ഞ് ഡെയിലി പ്രാക്ടീസ് ചെയ്യണം. ദെൻ ഉസ്കെ ബാദ് ഹാം ദിയേ ഗേ പുല്ലിംഗ് ശബ്ദോം സെ സ്ത്രീലിംഗ് ശബ്ദ ബനായിയേ. ഇവിടെ കുറച്ച് പുല്ലിംഗ് ശബ്ദങ്ങൾ കൊടുത്തിട്ടുണ്ട്, അതിൻ്റെ സ്ത്രീലിംഗ് ശബ്ദം നിങ്ങൾ എഴുതണം. तो देखो ये तुम लोग अपना റഫ് നോട്ട്ബുക്ക് में लिखना. ഓൾ നോട്ട് है ना, നിങ്ങളുടെ ഓൾ നോട്ട്ബുക്കിലെ അതിൽ നിങ്ങൾ എഴുതണം. तो यहाँ हमें पुल्लिंग, पुल्लिंग और यहाँ स्त्रीलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग. यहाँ देखो पुल्लिंग और स्त्रीलिंग. यहाँ पुल्लिंग दिया गया है क्या, सेठ, सेठ. तो उसका स्त्रीलिंग है सेठानी, सेठानी, सेठानी. पुल्लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग सेठ, स्त्रीलिंग सेठानी. और उसके बाद चाचा, यहाँ देखो चाचा, तो स्त्रीलिंग में क्या, चाची, चाचा, चाची, कोचिचन, चाचा, चाची. देन उसके बाद बकरा, बकरा है आड़, बकरा क्या है, गोट है ना. बकरा उसकी स्त्रीलिंग शब्द है ബക്കരി. ഇവിടെ എല്ലാം ഈ മാത്രം ചേർത്താൽ മതി അല്ലേ, ചാച്ച, ചാച്ചി, ബക്കറ, ബക്കറ. ഇവിടെ മാത്രമേ ഉള്ളൊരു വ്യത്യാസം. സേഠ്, സേഠാനി, ജേഠ്, ജേഠാനി, देव, देवरानी എന്നതുപോലെ सेठ, सेठानी. देन उसके बाद पुत्र, पुत्र क्या है, पुत्र मगन. यहाँ पुत्री, मगल, पुत्र, पुत्री. उसके बाद सरदार, 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 सरदार. यहाँ सरदारनी, सरदारनी, यहाँ सरदारनी. देखो सरदार, सरदारनी. उसके बाद अध्यापक, आखिरी शब्द क्या है, अध्यापक, अध्यापक क्या है, अध्यापक. तने हाँ अध्यापिका क्या है, अध्यापिका, अध्यापक, अध्यापिका. यहाँ देखो सेठ, सेठ, सेठानी, चाचा, चाची, बकरा, बकरी, पुत्र, पुत्री, सरदार, सरदारनी, अध्यापक, अध्यापिका. अध्यापक टीचर, टीचर, इधर पेन टीचर है ना. तो यहाँ ऐसा ही है पुल्लिंग और स्त्रीलिंग शब्द. तो लिंग क्या है, किसी व्यक्ति का जाति, जाति का बोध कराने वाले शब्द को हम लिंग कहते हैं. पुरुष जाति का बोध कराने वाले शब्द को हम पुल्लिंग कहते हैं और स्त्री जाति का बोध कराने वाले शब्द को हम स्त्रीलिंग कहते हैं. तो ഇത്രയും നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലായല്ലോ അല്ലേ. അപ്പോൾ ടെക്സ്റ്റ് ബുക്കിൽ ഈ കൊടുത്തിട്ടുള്ള വേർഡ്സ് നിങ്ങൾ വായിക്കുക, ഡെയിലി നിങ്ങൾ വായിച്ച് പ്രാക്ടീസ് ചെയ്യണം. ഷേർ, ഷേർനി, मोर, मोरनी, ऊंट, ऊँटनी, जेठ, जेठ, जेठानी, देवर, देवरानी, बेटा, बेटी, नाना, नानी, मामा,
मामी, घोड़ा घोड़ी, लड़का लड़की, गायक गायिका, नायक नाയിക, സേവക് സേവിക, ലേഖക് ലേഖിക, ബാലക് ബാലിക. ഇത്രയേ ഉള്ളൂ. നമ്മുടെ സെക്കൻഡ് ചാപ്റ്റർ നമ്മൾ ഫിനിഷ് ചെയ്യുകയാണ്. അപ്പോൾ ഇനി എന്തെങ്കിലും ഡൗട്ട് ഉണ്ടെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് ലൈവ് ക്ലാസ്സിൽ ചോദിക്കാം, അതല്ലാതെ വാട്സപ്പ് ഗ്രൂപ്പിൽ നിങ്ങളുടെ പേഴ്സണലായിട്ട് ചോദിക്കാം. അപ്പോൾ ബാക്കി നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ പുതിയ ചാപ്റ്റർ എടുക്കാം.